नगरमधून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रेमळ नावात, सामर्थ्यवान नावात, अधिकारवानात, न्यायी नावामध्ये मी तुमचं पुन्हा एक वार स्वागत करतो. आपण या समयाला चिंतन मनन अध्ययनासाठी मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 12 पासून काही गोष्टी पाहणार आहोत. येऊया, वाचूया आपण. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या दाखल्यामध्ये, या दृष्टांतामध्ये, या गोष्टीमध्ये परमेश्वराने आम्हाला एक ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, एक दृष्टांत दिलेला आहे. भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत. बरोबर. मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 12. भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत, हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत, देवापासून दूर गेलेल्या मनुष्याचा दृष्टांत, परमेश्वराला न ओळखणारा किंवा परमेश्वराला ओळखत असून, परमेश्वराच्या कळपात असून, मंडळीत सहभागितेमध्ये असून, परमेश्वराच्या नात्यामध्ये संबंधात असून देखील जो भटकला आहे, जो हरवलेला आहे, जो दूरदेशी निघून गेलेला आहे, किंबहुना आपल्याला त्याला आणखीन एक एनिशन टाकण्यात येईल, ज्याला चोरण्यात आलेला आहे किंवा ज्याला विकण्यात आलेला आहे, किंवा जो आमच्या जवळ नाही, तो जिवंत आहे पण आमचा नाही, मग त्याचा कुठेतरी शोध घ्यावा लागेल. याचा एक दृष्टांत त्या ठिकाणी पाहिलेला आहे. भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत. तुम्हाला काय वाटतं? पहिला क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. तुम्हाला काय वाटतंय बरं? भटकलेल्या मेंढराच्या दृष्टांतामध्ये काय असेल? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली. आता तो तुम्हाला मला कोडं घालत आहे, तुम्हाला आम्हाला एक दृष्टांत देत आहे, तुम्हाला आणि मला जरा डोकं चालवण्यासाठी संधी देत आहे, तुम्हाला आणि मला आम्हाला परमेश्वराचे आत्मिक ज्ञान किती आहे याची तो चेकिंग करत आहे, पारख करत आहे, किंवा तो तुम्हाला आणि मला अशी एक संधी देत आहे. तुम्हाला काय वाटतं बरं? तुमचं काय इच्छा आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला असं काय वाटतंय या भटकलेल्या मेंढराबाबत? तर हा जो दृष्टांत आहे माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराला हा दृष्टांत विचारणार त्या वेळेस तुम्हाला नवीन रेव्हलेशन मिळणार. जितक्या वेळेस तुम्ही भटकलेल्या मेंढराविषयी परमेश्वराकडे याचना करणार, किंवा जितक्या वेळेस तुम्ही हा दाखला वाचणार, ऐकणार आणि परमेश्वराला म्हणणार की प्रभू हा दृष्टांत मला समजून सांगा, तितक्या वेळेस प्रत्येक समाला याचं प्रकटीकरण, याचं रेव्हलेशन, याचं रहस्य, याचं पूर्वसंकेत, या परमेश्वराच्या योजना वेगवेगळ्या प्रमाणात तुम्हाला ऐकायला मिळते, किंबहुना देव तुम्हाला ते सांगेल. एकच संकल्पना नाहीये याच्या पाठीमागे. म्हणून तो म्हणत आहे की तुम्हाला काय वाटतं? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरं असली आणि त्यातून एखादे भटकलं, एखादं हरवलं, एखादं चोरीला गेलं, एखादं आजारी पडलं, एखादं चरता खोबा मोडून तिकडेच पडलं, त्यालाच नाही बाकीचे मेंढरं. सही का नाही? समजा असं जर झालं तर ते 99 डोंगरावर सोडून त्या भटकल्याचा शोध करावयास तो जाणार नाही काय? प्रश्न आहे आता. 99 सोडून द्यायचे आणि ते एकाला शोधायचं का? ते 99 घरी घेऊन जायचे आणि ते एकाला मरू द्यायचं? आता परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, आता काय याचं काय करायचं? 99 तर एकत्र आहेत, पण तू एक हरवलेला आहे. मग त्या ठिकाणी तो म्हणतो आहे की 99 डोंगरावरच सोडून द्यायची, त्याला घरी पण नाही न्यायचं, डोंगरावरच आहे तिथंच. पुढं तुलित आहे आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99 पेक्षा, जे एकत्र आहेत, जे सहभागितेमध्ये आहेत, जे चरत आहेत, जे दिसत आहेत, जे समोर आहेत, जे सुरक्षित आहेत, अशा 99 मेंढरापेक्षा किंवा 99 पेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. 99 मेंढर जवळ असलेलं पाहताना जो आनंद त्याला आहे त्यापेक्षा कितीतरी आनंद, म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश 99 पटीने आनंद त्याला होतो फक्त एक मेंढरू सापडलं तर.
ऑलरेडी 99 मेंढराची कॉस्ट, 99 मेंढराची किंमत, 99 मेंढराचं अस्तित्व, 99 मेंढराची संगती, 99 मेंढराची सहभागिता, 99 मेंढराचं दान दशमांश देणगी, ऐका, एवढ्या सोडून एकच मेंढरू जे हरवलंय, जे पापात आहे, जे शापात आहे, जे बंधनात आहे, जे झोकडात आहे, जे निष्ठुर आहे, जे कठोर आहे, जे आजारी आहे, ज्याला कुणी वाली नाही, ज्याला चोरांनी चोरून नेलेला आहे, दलालांनी कापायला नेलेला आहे, त्याची कातडी काढायचं टायमिंग झालेला आहे आणि त्या मनुष्याला समजलं की आपलं एक मेंढरू हरवलेला आहे. मग 99चा कळप सोडून तो म्हणत आहे की तो काय करील, 99 मेंढर सोडून तिथंच जाईल का 99 मेंढर आपल्या तिकडं गोठ्यात नेऊन बांधील आणि मग डोक्याला हात लावून बसून, अरे 99 मेंढर होते, एक हरवलं, आता काय चोरांनी नेलंय का, लांडग्यानी फाळलंय का, कुत्र्यांनी नेलंय का, कोल्याच्या तावडीत सापडलंय का, आता काय झालास का, कुत्र्यांनी फाडलंय का, आता ते किती बेबत असल आणि बसला असं डोक्याला हात लावून, असं होईल का? प्रश्न तुम्हाला आहे, प्रश्न मला आहे, प्रश्न शिष्याला आहे, प्रश्न बिलिव्हर्स लोकांना आहे आणि हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त विचारित आहे. तुम्हाला काय वाटतंय, काय करेल तो? या ठिकाणी त्या वचनाचा सार तो सांगत आहे की आणि समजा गेला बा तो शोधायला, समजा ते त्याला सापडलं तर न भटकलेल्या 99 पेक्षा, न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावर अधिक आनंद करील असे मी तुम्हाला खचित सांगतो. प्रभू येशूचं उत्तर आहे, तो म्हणतो की मी तो 99 सोडून देईन पण एक सापडता आनंद करेल. आम्ही काय करतो, हरवलेले जाऊ पडू पडते तिकडे तर पडू द्या, काय घेणं देणं नाही, पण 99 आहेत ना आपल्याला दान द्यायला, दशमांश द्यायला, देणगी द्यायला. या पास्टर, जा पास्टर, कम पास्टर, वेलकम पास्टर, गो पास्टर, तरफाड पास्टर, है की नाही? 99 आहेत ना, मग हरवलेल्याचं काय करायचं? त्यांचा खिमाका करीना, त्यांचं तंगड तुटो, त्यांना इकात देऊ, त्या लांडग्याच्या इचकलेल्या दातामध्ये सापडू, नाही तर त्याचं काही वाटलं हो. आजकालच्या मेंढपाळांना आव्हान आहे माझं, तुम्हाला दान दशमांश देणगी देणारे चांगले चांगले लोक तुम्हाला आवडत येत, म्हणजे ते मेंढराजवळ तुम्ही बसतात आणि तुमच्याच मंडळीतल्या आणि कळपातल्या हरवलेल्या मेंढरासाठी तुम्ही शोकही करीत नाही, तुम्ही त्यांच्याकडे जातही नाही, तुम्ही त्यांना शोधूनही आणत नाही, तुम्ही त्यांना खांद्यावरही उचलून घेत नाही. हाय असो तुम्हाला, कारण देवाच्या राज्याविषयी तुमची वागणूक आहे. हे देवाचं रेव्होल्युशन आहे, आपलं नाही. आपण काय म्हणतो, मी म्हणतो तर पडू दे तिकडे. आता माझ्या आतापर्यंत 6 ग्रुप फुटले, सहा मोठमोठाले तबिले फुटले, ग्रुप फुटले, मंडळ्या फुटल्या, चर्च फुटलं, संस्था फुटल्या, किंवा मोठमोठाले सभा घेत होतो ते सगळं फुटलं. मी अजून कुणाला सापडायला नाही गेलो, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कारण ते 99च्या रेंज मध्येच नाहीत आणि ते एकाच्याही रेंज मध्ये नाहीत. हे अख्खाचा अख्खा ग्रुपच गायब. अशा प्रकारची जर गोष्ट घडत असेल तर मग ते 99 सोडू नका. परंतु जर एक हरवलंय, पापात पडलंय, शापात पडलंय, दुष्टपणात गेलंय, तर त्याला तुम्ही शोधा, त्याची तुम्ही मलमपट्टी करा, त्याला तुम्ही सांभाळा, त्याचं कुठं दुखतंय ते बघा आणि त्याला नीट करा. आणि तो नीट झाल्यावर जर लई येडावाकडा करायला लागला ना, माझं नम्र विनंती, ते मेंढरू तुम्हीच चरा चरा कापा, मग दुसऱ्याला देऊच नका. माझं तर प्रामाणिक मत आहे आणि प्रभूचंही प्रामाणिक मत हेच, जर तुम्ही आणि मी सुरक्षित राहिलो नाही, जर तुम्ही आणि मी आज्ञा पालन केली नाही, परमेश्वराने तुम्हाला आणि मला पुन्हा एक वार त्याच्या जवळ घेऊनही देखील, तुमच्या आणि माझ्या पापावर क्षमा करून देखील, जर आम्ही पुन्हा एक वार त्या खड्ड्यात, त्या घाणी, त्या दुष्टपणात, त्या जगाच्या गाळ आणि खरोडामध्ये जर पडलो आणि देवाचं वचनाप्रमाणे जीवन बदललं नाही ना, तर तुम्हाला नरकातच नेऊन कापणार. सरळ सरळ हिशोबच नाही. माझे शब्द तरी कमी पडतील पण नरक आणि अधोलोक मात्र सुटणार नाही. 99 नीतिमान, 99 लय धार्मिक असं आम्हाला वाटतंय, पण तू हे सगळ्यात चुकीचं गणित आहे. गणितच चुकीचं. एक धार्मिक आणि 99 कामातून गेलेले लोक आहेत सध्याच्या पिढीमध्ये. एकच धार्मिक, एकच, आणि 99 कामातून गेलेले. मग ह्या 99 जवळ बसू नका. हे 99 कामातून गेलेले आहेत, हे बायबल उकळून पिले, हे पार 4 पिढ्याचे 50 पिढ्याचे, यांना काही सत्य सांगायला गेले का म्हणतात बा झालं पळक साहेब, आमच्या पिढ्याने पिढ्या याच्यातच गेल्या. काय सांगता तुम्ही?
आता झालं असेल तुमचं परिवर्तन 20-22 वर्षापूर्वी. आमच्या खानदानी ख्रिश्चन काही काळे लावायचे काय त्यांना? जर तुमच्या जीवनात जर ख्रिस्तच नाही तर ख्रिश्चनला काय करता? काय करताय काय त्याला? हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून त्यांनी एक दाखला सांगितलेला आहे आणि तो दाखला तुम्हाला शोधायचा आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की जितक्या वेळेस तुम्ही हे वचन वाचणार तितक्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचं रेव्होल्युशन, त्याचं दर्शन, त्याचं स्वप्न, त्याचं पूर्वसंकेत, दृष्टांत, त्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मिळालेला आहे. तर या ठिकाणी तो लिहित आहे की तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमची स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तुमचा नाश होऊ नये ही स्वर्गातील पित्याची इच्छा. आणि आमची इच्छा काय माहिती का? मेंढरू जर नीटनेटका असलं, दान दशमोन देणगी जर देत असलं तर ते क्लिअर राहावं आणि जे देत नाही ना त्यांचा नाश व्हावा. प्रामाणिक रेव्होल्युशन सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर प्रकट करतो. जर पाळक साहेबांना दिलं तर येस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, आय प्राऊड ऑफ यू, येस माय डिअर बिलिव्हर्स सिस्टर्स ब्रदर्स, येस. आणि नाही दिलो, आज्ञा पाळत नाहीत, सांगितलेलं ऐकत नाहीत, देवाच्या आज्ञा विरोध करतात, परमेश्वराच्या सहभागितेत राहत नाही, परमेश्वराच्या धान्य भांडारात काही टाकीत नाही, मग तुम्ही आजारी पडता, मग तुम्ही शापित होता, मग असं होतं, मग फलानं होतं, मग बिस्तन होतं. मग नाही पाळक साहेबांना फोन करायचा. चर्चला यायला काय होतं? देणगी द्यायला काय होतं? पावती फाडायला काय होतं? तुमचं दशमोल द्यायला काय होतं? हे देऊन बघा, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. म्हणजे दिलं म्हणजे मेंढरू लय भारी, आणि नाही दिलं मग त्या मेंढराला लगेच लातडायचं काम. सध्याची स्थिती ही आहे. परमेश्वराने पाहिलेलं आहे कोण मेंढराला लाताडीत आहे, कोण मेंढराला प्रेमाने जवळ घेत आणि कोण मेंढराला केसानी गळा कापितोय हे परमेश्वराला ठाऊक आहे. ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब एक दिवस द्यावा लागेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, परमेश्वराच्या अभिषिक्त सेवक सेविकांनो, आम्हाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायचा आहे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की 99 जे चांगले लोक आहेत ऑलरेडी ते चांगले आहेत, परंतु त्याच्यातलं एक खराब आहे किंवा हरवलेला आहे किंवा सैतानाच्या जोखडात आहे किंवा बंधनात आहे किंवा असत्यामध्ये आहे किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं सत्य माहिती नाही. अशाला तुम्ही ज्यावेळेस सत्य सांगता आणि तो ज्यावेळेस प्रभूकडे येतो, वळतो, तो सापडतो, शोधल्या जातो, परिवर्तन करतो, मग त्याच्याविषयी सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद होतो. परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतंय 14व्या क्रमांकाच्या वचनामध्ये की तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तुमची इच्छा काय? तुमचा नाश व्हावाशी आहे का? जर स्वर्गातल्या पित्याची इच्छा आहे की आमचा नाश होणं, ही परमेश्वराची योजना आहे. काय परमेश्वराच्या संकल्पना काय आहेत? तुमचा, माझा आणि जगातला लहानातल्या लहाना कुणाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. ही परमेश्वराची योजना आहे. हा परमेश्वरने पूर्व संकेत करून ठेवलेला आहे की माझा एकही लेकरू हरवलं नाही पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही आणि मी आज परमेश्वरापासून दूर जात आहोत आणि आम्ही हरवलेला आहोत, परंतु आज जगातला काही कोणी नित्यमान मनुष्य मेंढपाळ नाही. परमेश्वर, तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज देखील तुम्हाला आणि मला एकेकाला शोधतोय. आम्ही कुठं खाचीत पडला आहोत का? आम्ही दुःखात आहोत का? आम्ही आज्ञाभंगात आहोत का? आम्ही पापात आहोत का? आम्ही दुष्ट गोष्टीत आहोत का? आम्ही व्यसन वासना ज्या काही जगातल्या घाणीगुणीमध्ये अडकलेला आहोत का? आज तो आम्हाला शोधत आहे. आणि जर शोधत असतानाच आम्ही आमचा आवाज देणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण मत्ती वर्तमानामध्ये परमेश्वराची आणखीन एक योजना होती. 18व्या अध्याय क्रमांक 18 वचन क्रमांक 6 आणि त्याची एक हेडलाईन्स होती, दुसऱ्यास अडखळविणाऱ्यांना इशारा. जे दुसऱ्यांना अडखळण देतात, जे दुसऱ्यांच्या मध्ये नमऱ्या लावतात, दगड ठेवतात, खड्डा खणतात किंवा दुसऱ्याला त्या खाच्यामध्ये पाडतात, अशा लोकांना सावधानतेचा इशारा. मग तुम्ही याजक असा नाही तर याजकाचे बाप असा. सरळ सरळ इशारा आहे. हे काय प्रेमपूर्वक हे नाही, आमंत्रण. येस, वेलकम वेलकम. नाही नाही, सावधान माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्तांनो, सावधान. मत्ती वर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 6 मध्ये परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सावधानतेचा इशारा देत आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी अडखळील त्याच्या गळ्यात मोठ्या जातीची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे याचे त्याचे हित आहे.
जे माझे लहान बिलिव्हर्स लोक आहेत, जे विश्वासणारे लोक तयार होत आहेत आणि यांच्या पुढे जर कुणी एखादा अडखळण ठेवीत असेल, गलत शिक्षण देत असेल, गलत भविष्यवाणी करत असेल, गलत त्याला डॉक्टरिंग करत असेल, प्रोफेसाय करत असेल, त्याला जर वेगळ्या प्रकारचं चुकीचं नामदारी काळपुळीचं नरकात जाणार जगातल्या खेळीखुशालीचं जर शिक्षण देऊन स्वर्गाच्या राज्यापासून जर त्याला वंचित करीत असेल, किंबहुना त्याचा नाश करण्यासाठी त्याला कारणीभूत ठरत असेल, मग तो जो देवाचा सेवक असू न तर विश्वासणारा भाऊ बहीण आई वडील असू न तर त्यांचे बाप आई बाप असू, त्यांच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, ह्यातच त्याचं हित आहे. परमेश्वर हे करणार आहे. माय डिअर ब्रदर्स अँड माय डिअर सिस्टर्स, परमेश्वर हे करणार आहे आणि म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामुळे दुसऱ्याला अडखळण येऊ नये, माझ्या धार्मिकतेमुळे दुसऱ्याला ठेच लागू नये, मला ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळं माझ्या ख्रिस्ताच्या नावाची निंदा होऊ नये, म्हणून माझं जीवन प्रभूला समर्पित हवंय. माझ्या जीवनाकडे पाहून दुसऱ्यांना अडखळण्याचं काम नको. बऱ्याच अंशी असे काही बिलिव्हर्स तयार झालेले आहेत, असे काही याजक पास्टर तयार झालेले आहेत, असे काही अपोस्टल तयार झालेले आहेत, असे काही प्रीचर अँड टीचर तयार झालेले आहेत की ते दुसऱ्याला काही म्हणत नाही, पण वागणूक मात्र लय भंगरी करतात. ऍटिट्यूड, स्टेटस, पैसा पाण्याचा भर, सगळ्या प्रकारच्या खेळी खुशाली, अव हे देखील एक सगळ्यात मोठं अडखळण आहे. काही काही लय महाभाग येत, गपचूप गचपडीची गोळी घेतेत, कुणाला काही म्हणत नाहीत. येस, बोलायचं नाही, निंदा करायची नाही, न्याय करायचा नाही. हो, प्रभू त्याला पाहून घेईल. अरे प्रभू त्याला पाहून घेईल, पण तुझा ऍटिट्यूड बघून दुसरा माणूस म्हणतो येस ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे का? साध्या कपड्यावरून टायकोट, सायकलीवरून डायरेक्ट फॉर्च्युनर गाडी. कधी मुंबई पाहिली जीवनामध्ये फॉरेनचं तिकीट, विजा, हे देखील एक अडखळण आहे. तुम्ही काय बोलून दाखवित नाही, तुम्ही गलत शिक्षण म्हणजे असं नाही करीत, तुम्ही वागण्या उठण्या बसण्या बोलण्यामधून गलत तुमचं प्रीच, गलत तुमची टीचिंग, गलत तुमचं जातं लोकांकडे आणि मग लोक अडखळल्या जातात. लोक अडखळल्या जातात. निर्गमचा ग्रंथ अध्याय क्रमांक 20 आम्ही काही गोष्टी जर पाहिल्या किंवा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या गोष्टी नव्या करारात नमूद केल्या, आम्ही त्यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे, तुझा देव परमेश्वर याचीच उपासना कर, माझ्या व्यतिरिक्त तुला अन्य देव नसावेत आणि तू मूर्तीपूजेपासून सावधान राहा. अरे जे आम्हाला शिकवतात तेच आमच्या दाराने मूर्त्या बसवितात आणि तेच ववळीतात. तुमचं अडखळण लुचलेलं होत आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी वडिलांनो, दैवाच्या अभिषिक्तांनो, या ठिकाणी दैवाचं आत्मा ठिकाणी तुम्हाला सावधानतेचा इशारा देत आहे. अँड देन आय वॉर्न इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट राईट नाउ. आज मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने देखील मत्ती सुसमाचार अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 6च्या हेडलाईन्स नुसार आज मी प्रोफेसाय करतो, मी भविष्यवाणी करतो. जे असे कर्म करणारे, कृती करणारे, आचरण करणारे धार्मिक सर्व पुढारी, जे पास्टर असतील, याजक असतील, रेव्हरंड असतील, बिशप असतील, गुरुजी असतील, फादर असतील, जे कुणी असतील, जर तुमच्यामुळे जर इतरांना जर अडखळण निर्माण होत असेल तर तुमच्या गळ्याने किंवा माझ्या गळ्याने, मी एक पास्टर, मी एक याजक आहे, मी जर माझ्यामुळे जर लोकांना अडखळण होतंय आणि लोक असे खाली मुंडाळाव जातेत, कपाळ फोडीत, अंगठे फोडीत, भवया फोडीत, कोपरं फोडीत, खुबा मोडीत आणि मग पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन कितकाही पैसे भरीत येत, आमचं पोरग जाऊन तिथं शिवीत बसतो. काही करी हे जर का अडखळण करून कुणाला खड्डा टाकला, बस तुमच्या गळ्यामध्ये जात्याची तळी आणि तुम्हाला समुद्रामध्ये खोल टाकणार आणि ती जात्याची तळी आणि तो समुद्र पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये गटांगळा खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आम्ही कशा प्रकारे लोकांना अडखळू, काय काय लय भारी भाऊ बोलतोच नाही. हो, जाऊ द्या सिस्टर्स, येस ब्रदर, येस ब्रो, डोंट केअर, काळजी करू नका, ओके. त्याचं तो बघून घेणार, त्याचं काय बघून घेईन, तुझं बघ. देवाचं वचन कधी वाचलंय, चिंतन केलं, मनन केलं, अध्ययन केलं, परमेश्वरच्या योजना काय समजून घेतल्या?
का 4 पिढ्याचं शिक्षण नाही नाही आमचं तिथंच शिक्षण झालं तिथं तर पडन तिथंच मर आणि तिथंच असं करण जाय तिकडच. हा नरकाच्या राज्यात गेल्यावर तुम्हाला देवाचं वचन आठवल मग म्हणताना ओ त्या टायमिंगला केलं असतं तर बरं झालं असतं. काही काही लोक परिवर्तन कमी करून घेत नाही माहिती का, त्यांच्या 4 पिढ्यापासून आलेल्या काही गोष्टी असतात. मग ते म्हणतात आम्ही मेलो आम्हाला कोण, अरे म्युन्सिपाल्टीवाले उचलून न्याव दे, तू मेलो बघणार कोण आहे तुला, फादर येणार आहे का, ब्रदर येणार आहे का, सिस्टर येणार आहे का, पास्टर येणार आहे का, आणखीन कोणता उपटसोळ येणारी कोण येणारी. मेल्यानंतर तुला पुरतेत का, जाळतेत का, टांगतेत का, वडीत नेतेत कुत्र्यासारखं फडफडीत का, तो हे 3 दिवस म्हण पडत आहे का, वास सुटतोय का, काय होतो, कोण बघणार आहे, समजणार आहे का. समजा मी मेलो मला समजन का. पण आमच्यामुळे जर अडखळ अशा गोष्टीला लावून काही काही लोक सुधरत नाहीत. इतकं काय भुसा भरलाय का काय काही कळत नाही, यांच्या भुशाच्या फॅक्टरी आहेत का काही कळतच नाही या लोकांच्या. देवाची योजना काय, परमेश्वरची योजना काय, पूर्वसंकेत काय, त्याचं दृष्टांत काय, दर्शन काय, त्याचं म्हणणं काय, त्याची इच्छा काय, त्याचा प्लॅन काय, हे नाही समजून घ्यायचं नाही. मग आमच्या पिढ्यात कोण होतो तुम्हाला माहिती का, तुम्ही आणि मी परराष्ट्रीय ख्रिस्ती आहोत. तुम्हाला आणि मला परमेश्वराने विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही आणि मी परराष्ट्रीय आहोत म्हणजे आम्ही देवाचे लोक नाहीतच. पहिली गोष्ट तुमच्या जे 4 पिढ्या 7 पिढ्या 50 वर्ष आहे ना प्रभू, एवढा 50 वर्षाचा नाहीये, 4 पिढ्याचा नाहीये. आम्ही हिंदुस्थानामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो. आय प्राऊड माय कंट्री, इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. झाली प्रतिज्ञा सुरू करतो आहे की नाही. हा काय पुढचं येतच नाही आहे की नाही. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट आम्ही कुठं आहोत नाही माझं नाही, माझे 4 पिढ्या. मग आमच्या घरातच फादर यायची, आमच्या घरातच मिसा भरायची आणि आमच्या शोपानं चालत नव्हतं आणि आमच्या व्यतिरिक्त कुठंच जात नव्हती. हे पहिले आले का आमच्याच घरात, काय तुमच्या घरात काही देवाला पुजायला येत होते का. नाही आम्ही नाही बदलणार, नका बदलू, तशीच नरकात जा. देवाची इच्छा आहे अडखळण करणाऱ्यांनो. तुमच्या अगोदर तुम्हाला ज्यांनी मूर्ती पूजा करायला लावली ना, किंवा तुमच्या अगोदर ज्यांनी आज्ञाभंग करायला लावली ना, तुमच्या अगोदर जे तुम्हाला नामधरीपणा दिलं ना, पहिलं यांच्या गळ्याने जात्याची तळी टाकतात. मग मी जरी असलो ना एखाद्याला गलत शिक्षण देणारा, माझ्या गळ्यात तर मोठी तळी 10-15 तळ्या बांधून मला टाकेन. पाहू म्हणशील तुला अडत होतास, हा तुला पहिले टाकूया. इथं हिशोब सगळ्यांचा होणार आहे आणि म्हणून सावधान. म्हणून हा सावधानतेचा इशारा मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 6च्या हेडलाईन्सला दिलेला. पुन्हा एक वार वाचूया. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील छोट बाळ आताच एकाला जो कोणी असो अडखळील, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी. मोठी जाते हे आपलं दाळीचं जात नाही, सईबाई ग सईबाई तसलं काही नाही. त्या हळद दाळीचं जात नाही, मोठं जात चांगलं रपाट ती बांधून त्यांना समुद्रात खोल पाण्यात एकदम खोल बुडवावे, यात त्याचं हित आहे. अडखळण केल्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. या जगामध्ये तुम्ही आणि मी राहत आहोत आणि या जगामध्ये जीवन जगत असताना जर आम्हाला योग्य ती दिशा, योग्य तो मार्ग जर सापडला नाही, योग्य ते आमची चालचलणूक जर नसेल, आमच्या जीवन जगत असताना जर आम्हाला जर अडखळण येत चालली, पण ज्यांच्यामुळे ते अडखळण आले ना, ज्यांनी ते अडखळण निर्माण करले ना, त्यांची खूप मोठी दुर्दशा होणार आहे. माझे प्रिय भावांनो बहिणींनो बोललो. आणि म्हणून आमच्यामधून म्हणजे माझ्यामधून तुमच्यामधून इतरांना अडचण होईल, अडखळण होईल, अयोग्य गोष्ट होईल, पाप होईल किंवा त्याचा जीव अधोलोकाकडे जाईल, अशा काही गोष्टी करू नका. म्हणून सर्वसाधारण भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर जो खड्डा खंदितो ना तो त्याच्यातच पडतो. आपण तो पडतो पण बऱ्याच जणांचे खोबे मोडून निघतो ना. आमचा मुद्दा देवाचा मुद्दा आहे. जो खड्डा खंदितो ना तो त्याच्यातच पडतो. अरे पण तो पडायच्या अगोदर 5-25 लोकांचे खोबे मोडून निघतो, टंगडे फ्रॅक्चर करून निघतो, कावट्या फोडून निघतो आणि मग तो पडतो. मग या 50 जण पडलेला यांचा हिशोब कोण देणार? जो खड्डा खंदितो तो. मग ही जी अडचण आहे, ही जी गलत डॉक्ट्रिन आहे, हे गलत शिक्षण आहे, हे गलत प्रचार आहे, हे गलत शुभवर्तमान आहे, किंवा वेगळ्या पद्धतीने ख्रिस्त साजरा करणं किंवा तो स्वीकारणं किंवा इतरांना सांगणं, हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून अडखळण आहे. आम्हाला वाटतं
याला पण अडकळण म्हणतात का? अरे बापरे, मग तो पाळक साहेबांचे तर लय नंबर लावते भाऊ, यांनी तर लय अडचणी निर्माण केल्यात. कुणी दशमांसाठी सेवा करतो, कुणी दानपात्रासाठी करतो, कुणी टेटस साठी करतो, कुणी संस्थेसाठी करतो, कुणी बायकोसाठी करतो. एक पोरगी म्हणली नाही माझ्या नवरा ब्रदर असला तरच मी लग्न करीन. झालं ना ब्रदरचं खुशाल. अरे काय म्हणजे तिची इच्छा पुरा करायसाठी परमेश्वरचं जाऊ पडू पडतो तिकडे, आहे की नाही? तर हे जे अडचणी आहेत ना, जे ज्या पालखीन बाया ज्या पालकाला अडचणी देतात, अडखळण देतात, जात्याची तळी हे बर का, दळवाई दळू नाही करायचं. मग हो, ज्या विश्वासणाऱ्या बहिणी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंब प्रमुखाला अडचणी निर्माण करतात ना, हा सईबाई ग सईबाई, मग गळ्यात जात टाकून तिकडं. हा हे रियालिटी, ही सावधान करायचं माझं काम आहे बा. आपल्याला काही नाही, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर बोट कमवली ना, आम्हाला काय करायचं, तुमच्या बोट रत सोड असे तुटके होते ना असे, मग दे गमाई करावं लागेल. हा मी पाठीमागे एकदा सांगितलं, एक बहीण अशी बोट मोडी होती, खरोखरच मोडलं, गेली प्लास्टर करायला तिकडं. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं मुद्दा एकच आहे, मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 6 हेडलाईन्स आहे, दुसऱ्यास अडखळलेल्यांना इशारा आहे. मी माझ्यामुळं, माझ्या धार्मिकतेमुळं, माझ्या प्रचारामुळं जर दुसऱ्याला अडचण येत आहे, अडखळण होत आहे, किंवा तो वाम मार्गाला जात आहे, किंवा तो दुष्ट मार्गाला जात आहे, किंवा तो जगामध्ये जात आहे, किंवा तो ख्यालीखुशालीमध्ये जागत, किंवा तो अंधकारामध्ये जात आहे, किंवा तो सगळ्या परमेश्वरच्या राज्यात न जाता कुठंतरी दुसरीकडेच जात आहे, तर माझं प्रीच करणं, शिकवणं हे अडखळण आहे. आणि मग ह्या अडखळणाला बऱ्याच गोष्टींचा इशारा दिलेला आहे. आणि म्हणून परमेश्वरचं वचनचं चिंतन, मनन, अध्ययन करणं, आणि परमेश्वरचं रेव्होल्युशन काय आहे, भविष्यवाणी काय आहे, दर्शन काय आहे, दृष्टांत काय आहे, स्वप्न काय आहे, पूर्वसंकेत काय आहे, परमेश्वरच्या योजना मनुष्याविषयी काय आहेत, त्यांनी कुठल्या प्रकारचे इशारे दिलेले आहे, कुठल्या प्रकारची वाहवा केलेली आहे, कुठल्या प्रकारचे दृष्टांत दिलेले आहे, कुठल्या प्रकारचं स्वप्न दिलेलं आहे, कुठल्या प्रकारचं त्यांनी या गोष्टीचं रेव्होल्युशन दिलेलं आहे, हे आम्ही समजून घेऊन त्याप्रमाणे आमचं स्वतःचं परिवर्तन करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की अडखळणे तर अवश्य होणार. त्याच्या अगोदर अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार, तर जेवढे अडखळणार आहेत, ते अडखळण आल्यामुळं जगाची दुर्दशा होणार, वाईट दशा होणार, खराब दशा होणार, भंगरी दशा होणार, नरकी दशा होणार. म्हणजे थोडक्यात नरक राज्याकडे जाणार, अधोलोकाकडे जाणार, कारण त्यांची दुर्दशाच होणार, अडचणीच निर्माण होणार. पण अडखळणे तर अवश्य येणार. हो येस, अडखळणे तर अवश्य होणार. आय प्राऊड माय अडखळण. जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉब्लेम आल्यानंतर मी त्याच्यावर अभिमान बाळगतो. कारण जर प्रॉब्लेम आला नाही तर मी येशूचा अधिक गौरव करणार नाही. अरे मला केली कुचेली दिली, मला फॉर्च्युनर गाडी दिली, तर मी काय आली तर लाईव्हला तर पडत दररोज 8:30 ते 9:30 तिकडे घेऊन येणार ना माझ्या बायका लेकरं बिर्याणी खात जाई याच्या घरात, त्या जात त्याच्या घरात. हे अडचणी, अडखळण, प्रॉब्लेम, समस्या मध्ये काहीतरी रुखावट ज्यावेळेस आत्मिक कार्याला येते ना, त्यावेळेस समजून जायचं की प्रभू माझ्या बरोबर आहे, प्रभूचं काम मी करत आहे, परमेश्वरच्या योजना मी पूर्ण करत आहे. मग अडखळण येणार. बरेच लोक प्रार्थना करा कशासाठी, हा मला काहीच अडचण नाही आली पाहिजे. मग अडचण नाही आली पाहिजे म्हणजे काय? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूताला त्याला अडचणीला सामोरं जावं लागलं. तुम्ही कोणते झाडाचं पालन पाणी का मुंगीचा पाय काय तुमच्या जवळ एवढं? अहो तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याचा वारीस, अहो पवित्र आत्म्याने गुण संपन्न तो जगामध्ये आला, त्याला अडचणी आल्या. आणि तुमचं मध्येच दुकान कुठं मांडता? नाही आमच्या दुकानात अडचणी नाही आल्या पाहिजे. परमेश्वर म्हणतो अडचणी येणार, अडखळण तर होणारच. डेफिनेटली जेवढे सत्यवादी आहेत, जेवढे परमेश्वरच्या योजनेनुसार जीवन जगणारे आहेत, जेवढे बिलीवर्स भाऊ बहीण आहेत, जेवढे अनुकरण कृती करतात, जेवढ्यांना सत्य समजलंय, जे आज्ञा पालनाकडे लक्ष देत आहेत, जे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगत आहेत, जे इतरांना अडचण न करता स्वतः अडचणीत येऊन देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करत आहे, त्यांच्या जीवनात मरणापर्यंत अडखळण येणार. ज्याच्या जीवनात अडखळण नाही त्याच्या जीवनात प्रभूच नाही. ज्याच्या जीवनामध्ये अडचणी नाहीत त्याच्या जीवनात प्रभूच भेटला नाही. त्याला अडचण आली का समजायचं प्रभू माझ्या बरोबर आहे. येस, गॉड विथ मी. वेन
इन माय ट्रबल, माझ्या त्रासामध्ये, माझ्या संकटामध्ये प्रभू माझ्या बरोबर आहे, पण माझ्या आनंदामध्ये मात्र प्रभू माझ्या बरोबर नाही. समजायचं, कारण माझा आनंद हा माझा आनंद नसून मी जगातला आनंद उपभोगत आहे आणि स्वर्गीय राज्याच्या आनंदाला मी ठोकर मारित आहे आणि जगातल्या आनंदातच उड्या मारित आहे. मग समजून जायचं, मग म्हणायचं नाही करा आनंद 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 ख्रिस्त नामात हो निया धुंद, है का नाही? आनंदाने टाळी वाजवा, मटण खा, बिर्याणी खा, दानपात्र घ्या, आनंदाने घ्या, आनंदाने घ्या आणि असेच नरकात जा. अडखळण तर अवश्य येणार 100%. पण ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्शा. ज्या माणसाकडून, माणूस कोणी माहिती का? पास्टर हा माणूसच असतो, फादर हा माणूसच असतो, सिस्टर हे माणूसच असते, म्हणजे श्रीलिंगी आहे पण तो माणूसच आहे. यांनी जर का देवाच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या, जर का यांच्या घरी पुतळे, माळान, गठेन अजून काय काय आणून दिली, कॅलेंडर, कुलेंडर, तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, रुमालाची तुकडी, आणि जर का प्रभूपेक्षा आम्ही याच्यावर जादा लक्ष दिलं का तुमचं तर काम तमाम होईलच पूजणाऱ्यांनो, पण तुम्हाला देणाऱ्याचं पहिलं काम तमाम होईल. आणि देणारे कोण असतात मग? एक तर ब्रदर, नाही तर एक तर सिस्टर, नाही तर एक तर फादर, नाही तर याजक, कोणीतरी असा समजदारच व्यक्ती असतो ना. मग या समजदार व्यक्तीचाच कार्यक्रम होणार. मग समजदार व्यक्तीचा कार्यक्रम झाल्यावर तुमचं काही कुठं मध्येच अगरबत्ती लावायचं. मग ही वस्तुस्थिती, या होणाऱ्या घटना आहेत, हे न्यायाच्या समयाचं रिव्होल्युशन आहे, या परमेश्वरच्या योजना आहेत, या आताच आम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आमच्यापासून दुसऱ्यांना अडचण येऊ नये, आमच्या सेवेमध्ये अडचण येऊ नये, आमच्या कामधंद्यामध्ये अडचण येऊ नये, आमच्या आत्मिक क्षेत्रात अडचण येऊ नये, आमच्या शालेय जीवनात अडचण येऊ नये, आमच्या जगातल्या जीवनात अडचण येऊ नये, आमच्या संसारामध्ये अडखळण होऊ नये. काही काही बयालेड व्याकार असतात संसारामध्ये, काय अडचणी अडचणी वाकडं वाकडं चालत, सगळे अडखळण येतात. आणि मग त्या अडचणीमुळे, ज्यांच्यामुळे अडचण आली ना, त्यांना एक दिवस त्याचा दंड द्यावा लागतो. माझ्यामुळे जर तुम्हाला अडचण निर्माण झाली तर पहिला दंड माझा असणार. आणि नंतर जर तुम्ही त्याच चुकीचं निरसन न करता, ती पवित्र शास्त्रात न शोधता, त्यावर चिंतन म्हणून अध्ययन न करता, तुम्ही डोळे झाकून आंधळा विश्वास ज्यावेळी ठेवताल ना, समजायचं तुम्ही स्वतःहून खड्यात उडी टाकीतात. यास माझं प्रामाणिक मत आहे, ही सत्य सुवार्ता आहे. ज्या वेळेस देवाचे कुठलेही अभिषिक्त असो, कारण आता अभिषिक्त नाव लिहायला काही अवघड नाही ना, ते बरेच साऱ्या इकडचे तिकडचे का असणार, डबडे डुबडी, पण अभिषिक्त, द मॅन ऑफ गॉड, काय जबरदस्त शब्द वाटतो. देवाचे एकाने तर लिहिलं, देवाचे अति अति महा अति. अरे काय, देवाच्या पेक्षा किती की निशाण लावितो. अति अभिषेक सेवक, आता काय प्रभूपेक्षा ज्यादा अभिषिक्त आहे का बाबा तू? अभिषिक्त सेवकांच्या बोर्ड लावणार यांनो, अरे अति महाअति हे काय काय आरती ओवाळायची काय? द मॅन ऑफ गॉड, द स्पिरिच्युअल फ्लॉवर मॅन. अरे काय शब्द वापरतो, काय भारी वाटतो. लोक म्हणतात अरे बापरे, द स्पिरिच्युअल मॅन ऑफ गॉड आहे, जायला पाहिजे राव तिकडे. अरे ते येतात नुसतं पोतड्यासारखे टाईकोट घालून, आणि काय करतात त्याला मार खायचे लक्ष नाही तर, आणि आता जरी हुकले तर नंतर खाणारच. हे मॅन ऑफ गॉड आहे ना, नाव नुसते मोकार लावलेले नाव, एक दिवस लय मार खाणार ती सगळी. आणि इथं जर नाहीच खाल्ला, समजा उदाहरण नाहीच खाल्ला बा, सैतान त्यांच्या बाजूने असल्यामुळं नाही त्याला जर मार खाल्ला, पण अधो लोकात मात्र 100% खाणार. कारण इथं सावधानतेचा इशारा दिलेला आहे, आमच्यामुळं दुसऱ्याला अडखळण नको. मग ते कुठलेही असो, शाब्दिक असू, प्रापंचिक असू, एक मेडिकल लाईनचा असू, सायंटिस्ट लाईनचा असू, त्याचप्रमाणे एक आध्यात्मिक असू, कुठलाही असो, रिअल सत्य सत्य तुम्ही मांडा. आणि सत्याला मांडल्यामुळे जर याला अडचण होत असली ना, मग तसंच पडू पारता, ते सोडू पारता, मग नाही काही. पण असत्य मांडलं, खोटं मांडलं, आणि तो जर त्याला त्यांनी स्वीकारलं, आणि तो जर त्या रस्त्याने जर पुढे गेला, तर तो रस्ता अधोलोकात नरकात निघतो. पण तुम्ही मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन जर पुढे मांडलं, आणि त्याला जर वाटलं, त्यांनी जर स्वीकारलं, तर त्याच्या पुढे कधीही अडचण निर्माण होणार नाही, आणि त्या रस्ता सार्वकालिक वतनामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचतो. मग हे अडचण याच्यामध्ये जात असताना जे अडचणी देतात, मी अमक्याचा, मी फलाण्याचा, मी बिस्ताण्याचा, हे अडचणी, हे अडखळ नाही.
त्याच्या शॉर्टकट मध्ये मी उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. मी ओनली जीससचा, मी सॅल्वेशन आर्मीचा, मी पेंटिकॉस्टल, मी यहोवा विटनेस, मी सेव्हन्थ डे ऍडव्हर्टाइज, मी न्यू पेंटिकॉस्टल, एक लगेच म्हणतो मी रोमन कॅथोलिक. येस, आय प्राऊड माय रोमन कॅथोलिक. अरे काय या अडचणी ते अडचणी, हे सगळ्यात मोठं अडखळण परमेश्वराच्या पुढं स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी ठेवलेलं आहे. पौल साहेब लिहितात, मी एक म्हणतो पौल म्हणतो, एक म्हणतो अपोल्लोसचा, एक म्हणतो मी पौलाचा, एक म्हणतो मी केफाचा. अरे तुम्ही ख्रिस्ताचे असे तुकडे केले आहेत काय? आणि हेच तुकडे तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊ जाऊन देणार नाही. कारण एक म्हणतो मी रोमन कॅथोलिकचा, एक म्हणतो मी सॅल्वेशन आर्मीचा, एक म्हणतो मी यहोवा विटनेसचा, एक म्हणतो मी ओनली जीससचा, एक म्हणतो मी नवप्रेषिताचा, एक म्हणतो मी 7 दिवसाचा. आणि तुमचे रोल लावता, लोकांना वेगळे शिक्षण देता, वेगळे टीचिंग करता. सावधान, जर तुम्ही टीचिंग फिचिंग जर अशी चुकीची करीत असाल ना, तर परमेश्वर म्हणतो हे अडचण करणारे, हे अडखळण करणारे, माझ्या लहानातल्या लहान म्हणजे बिलिव्हर्स लोकांना दिशाभूल करणाऱ्या सर्व खोट्या शिक्षकांचा मी परमेश्वराच्या नावात विरोध करतो. कारण देव त्यांचा विरोध करतो. आणि देव ज्यांचा विरोध करतो ना, त्याचा मी कधीच डोक्यावर घेऊन त्यांना हिंडणार नाही, त्यांना मी खालीच टाकणार. कारण देव आम्हाला नरकात टाकणार. पण जो हरवलेला आहे, ज्याला सत्य समजलंय आणि त्यांनी त्याचं जीवन बदललंय, तर ते एका मेंढराप्रमाणे परमेश्वर आम्हाला उचलून घेईल आणि आनंद करील. येस, त्यावेळेस म्हणायचं करा आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊ नये धुंद. पाप करायचं आणि म्हणायचं करा आनंद आनंद, नाचता नाचताच पाप करायचं, वाजवता वाजवताच पाप करायचं, गीत गाता गातात काय काय करायचंय आणि आनंदाचं गीत गायचं आहे की नाही. परिवर्तन मात्र शून्य. ह्या देवाच्या योजना नाहीत, ह्या दुष्टाच्या योजना आहेत, ह्या सैतानाच्या योजना आहेत, ज्या आम्हाला जगामध्ये घेऊन जातात. तुमचा आत्मिक आनंद महत्वाचा आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगिक आनंद करू नका. मग मला म्हणायचंय, प्रार्थनेमध्ये येऊन पिक्चरच्या गाण्याची म्युझिक देऊन डिस्को डान्स बार सारखा डान्स बार करायचा आणि तिथं चर्चमध्ये येऊन एकमेकावर डोळे टाकायचे, एकमेकावर डोळे मारायचे, एकमेकाला खुणा करायच्या, एकमेकाबरोबर व्यभिचार करायचा, त्याच्यापेक्षा तुम्ही चर्चला येऊन त्या गाण्यावर न नाचता तिकडे डिस्को बार मध्ये बिंदास एन्जॉय करा ना. काही प्रॉब्लेम काय तुम्हाला? पण तुम्ही अति धार्मिक, तुम्ही लय मस्त, तुम्हाला लय भारी शिक्षण देणारे तुमच्या संस्थेचे, मग तेच अशा मीटिंग आयोजित करतात आणि तुम्ही तिथंच वाकडं तिकडं करता. तुमचा पळ काही वाकडा तिकडं होते ना, तुम्ही वाकडे तिकडे होणार. कारण जर एखाद्या गोष्टीमुळे जर एखाद्या लहान विश्वासणाऱ्या बिलिव्हर्स भावाला जर अडचण निर्माण होत असेल, अडखळण निर्माण होत असेल, त्याची फसगत होत असेल, त्याला मिसगाईड करत असाल, त्याचा रस्ता तुम्ही जर भटकीत असाल, तर याचा दंड तुमच्या गळ्यामध्ये जात्याची तळी बांधून खोल समुद्रामध्ये सोडून देईल, असं परमेश्वरचं म्हणणं आहे. आपलं काही नाही भाऊ, आपलं काहीच म्हणणं नाही, आपल्या हातातच काही नाही, माझ्या हातातच काही नाही. एक थोडस जगात येऊन मी तुमच्याशी बोलू इच्छितो, याचा वेगळा अर्थ घेऊ नका. माझ्या हातात जर कधी प्रभूने सांगितलं असतं ना की भाऊ यांच्या गळ्याने धोंड बांधायचं काम तू कर, प्रभूने मला एक धोंड बांधायला 5-25 धोंडा बांधले असते त्याचे, तो आलाच नाही पाहिजे. पण ते काम सगळं आता देवदूताचं, पवित्र आत्म्याचं, परमेश्वराच्या न्याय करायचं काम आहे ना. न्याय करायचं काम आपल्या हातात नाही. आपण आपल्या पद्धतीने जगातला न्याय करतो ना, मग त्याचा दंड कधी कधी आपल्याला मिळतो. जो दंडाधिकारी असतो ना, न्यायालयाचा न्यायाधीश, तो लगेच असं पेनाने लिहितो, आमका तमका कलम का लगेच निप मोडीतो असा फाटक्यात. अरे निपायांना फुकाट भेटत शासनाच्या दणाशी वाकडी तिकडे निप करतो. मग आपण समजून जायचो ह्यो मरेपर्यंत याला सजा किंवा फाशी किंवा काय असेल हे अशा तिथं प्रभू निपा मोडीन. मग दाना तिथं फॅक्टरीच असेल निपायची. अडखळण आमच्या पासून तुम्हाला चांगलं करता येत नाही ना हो, याच करणं तुम्हाला लोकांचं चांगलं करता येत नाही ना, वाईट तरी कशाला करता? तुम्हाला दानपात्राची लय आवश्यक ना, तुम्ही घ्या ना, बिंदास घ्या, लय घ्या, लय डबल टिबल घ्या, त्याचा योग्य उपयोग पण करा ना. प्रॉब्लेम काय? तुम्हाला एखाद्याने 1000 रुपये दानपात्र दिले तर 500 तुम्ही खर्च ना तुमच्या लेकरा बाळाला. 500 तर मंडळीसाठी खर्च करताल की नाही?
अहो 500 रुपये. आता तुम्ही 50 रुपये मंडळीसाठी जमा करीत नाही. वायर तुटली तरी तुम्ही फोन करतात. शेल गेला 5 रुपयाचा तर तुम्ही फोन करतात. शोल्डरिंग करायला किती 30 रुपये घेते तरी तुम्ही फोन करतात. येस स्वस्त माहिती तुटलाय. अरे तुटलाय तर शिव ना मग तू. तुझ्या पोराला फिजा घ्यायला 200, 250, 300, 500 रुपये दानपात्राची लागत येत आणि चेच मधल्या माईकचा सेल टाकाय तुझ्याकडे 10 रुपये नाहीत का? ए भुरट्या, एक दिवस ही अडचण येणार, नक्कीच येणार. म्हणून हे धंदे सोडून द्या. प्रभूच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्यांनो किंवा प्रभूच्या राज्यात वाढत असणाऱ्यांनो किंवा विश्वास ठेवणारे असणाऱ्यांनो, त्यामध्ये मी असो या तुम्ही असो या आणखीन कुणी असो, वैयक्तिक आपला कुणाशी वाद नाही. ही वस्तुस्थिती, लाईव्ह स्थिती आम्ही तुमच्या पुढे मांडतो, कारण देवाचा आत्मा ते आम्हाला प्रकट करतो. देवाचा आत्मा तुम्हाला पण प्रकट करतो. पण तुम्ही काय करता देवाच्या आत्म्याला? ए बाबा गप्प ना, करतोय ना तो, करू दे ना. तो काय बापाचं जातय, तो नरकात जाईल. मास तुझ्या ना मग पाळत. आपल्याला काय करायचं? आणि देवाच्या अभिषेकाबद्दल बोलायचं होय बा 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 बा. आणि डोळ्यात मग देवाच्या सेवकाकडे असं नुसतं केलं भया, त्याच्या डोळ्यात बोबडात बोट घातल्यासारखं होतंय. नाही 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 नाही, तो काही करू पाडतो माझ्या दानपात्राचं. आपण काहीच म्हणणार नाही. मग पिऊ दे त्याला दारू ना, काहीच नाही म्हणणार. पडू दे त्याला रस्त्याला आणि एखाद्या गाडीने त्याला ठोकू द्या. आणि मग प्रभू तुम्हाला लय आशीर्वादी देईन. बरं झालं सिस्टर, बरं झालं ब्रदर, त्या पाळत साहेबांना तुम्ही पैसे दिले, ते पियलं मिलं. त्याची बायको मुडी ती बोट कोणत्या आमकीने फलानीने पैसे दिले ते काही नो प्यायला नसते दिले पैसे, तर नसतं पडलं तिकडं. अडकळण अडकळण. तुम्ही एखादं चांगलं काम करता, पण ते चांगलं काम आहे जर एखाद्यासाठी जर अडकळण होत असेल, तुमचं देणं चांगलं आहे, तुमचं प्रभूसाठी देणं चांगलं आहे. मी पुन्हा एक वार सांगाल, चांगलं आहे, परंतु योग्य ठिकाणी देणं चांगलं आहे. योग्य ठिकाणी देणं चांगलं आहे. योग्य ठिकाणी देणं चांगलं आहे. कारण तुम्ही प्रभूच्या राज्या मळ्यामध्ये काम करीत आहात. आणि काम करीत असताना तुम्ही ज्यावेळेस सपोर्ट करता, चिअरअप करता, त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देता, आणि तुमची शारीरिक मदत, आत्मिक प्रार्थनेची मदत, प्रार्थनेचं पाठबळ, छोटस दानपात्राचं पाठबळ ज्यावेळेस तुम्ही देता, तर तो समोरचा सेवक मोठ्या उत्साहाने सेवा करतो. पण जे फुटायला लागलेत, जे सुजायला लागलेत, ज्यांना येशील बसूनही घाम येतोय, ज्यांच्या पुढे भरपूर वाढून ठेवलंय, त्यांना जर तुम्ही दिलं तर तुमचा त्या देणगी दानपात्राचा किंवा त्या चांगल्या सपोर्टचा काही एक उपयोग नाही. जिथं हवं आहे, ज्यांना गरज आहे, खरोखर आवश्यकता आहे, त्याच ठिकाणी जर तुमच्या ह्या गोष्टी गेल्या तर निश्चित अर्थाने तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. मग तुम्ही अडखळत नाही. तुम्ही देऊन सुद्धा अडखळणार. काही लोक दान दशमोज देणगी देतात, उत्तम काम करतात, पण ते अडखळ नाही. त्याच्यामुळं आज ओरिजिनल सेवक जरा बेफाम सुटले, आणि तुम्ही फक्त त्यांना कंट्रोल करा, जागेवर येते. आजच्या जमान्यातल्या सेवकांना ब्रेक लावण्याचं काम, ब्रेक लाईनर तुमच्याकडे. आपण जसं मोटरसायकल चालवताना तिथं ब्रेक असतं, आणि ब्रेकच्या ते दाबल्यानंतर ते जे ड्रम असतो, त्या ड्रम मध्ये 4 रबर असतात, आणि त्याच्यावरती ते जे मोकळे भाग असतो ना, तर त्याच्यामध्ये एक वरचा एक टणक कवच लावलेला असतो. ते असं दुपटत होतो, असं पुढं होतो, आणि तो इतका टणक असतो, तो घासतो. पण ते ब्रेक लाईनर जे असतं ना, त्याला फिटर लोक काय करतात, ते ब्लेडच्या पाण्याने असं स्क्रॅप करतात आणि त्याला जरा रब करतात, आणि रब केलं का ब्रेक दाबलं का ती गाडी जागेवर थांबते. पण ते जर घासलेलं नसेल, म्हणजे त्याला रब जर नसेल, ते गुळगुळीत जर असलं ना, किती ब्रेक लावा गाडीच थांबत नाही. तसं ब्रेक लाईनर तुम्ही एकदा तुम्हाला घासून घ्या व्यवस्थित वचनाच्या माध्यमातून. वचनाने एकदा तुमच्या वर खडे मारले ना, मग कुठं ब्रेक दाबायचं ना, गाडी तिथंच थांबत. आणि या गाड्या स्वर्गाच्या राज्याकडे चालल्यात ना, या फक्त स्वर्गाच्या राज्याचं नाव लेबल घेऊन चालल्या. पण मात्र तुम्ही अधोलोकाकडे जातात, ते लेबल व्यवस्थित पहा. काही लोक लेबल न पाहिल्यामुळं त्यांचं लेबलच गायब झाले. हो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही, परमेश्वरची योजना आमच्या विषयी काय आहे, तर आम्ही दुसऱ्याला अडखळू नये. आमच्यामुळं दुसऱ्याला अडखळण निर्माण होऊ नये. पुढे तो 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहितो, तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळीत असेल तर तो तोडून फेकून दे. गँगरिंग होण्यापेक्षा फेकून दे. 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक आगणीत पडावे
ह्यापेक्षा लुळा किंवा लंगडा होऊन जीवनात जावे हे तुला बरं आहे. तुझा डोळा तुला अडखळीत असेल तर तो उपटून फेकून दे. तुझे 2 डोळे असून अग्नी नरकात पडावे ह्यापेक्षा 1 डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे. सांभाळ, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. पालक वर्गांनो, सेवकांनो, द मॅन ऑफ गॉड, द प्रॉफेट, प्रोफेसाई करणारे, भविष्यवाणी करणारे मोठमोठाले लोकांनो, लहान लोकांना कमजोर समजू नका. तुम्ही आमच्या सारख्याचे कपडे बघून तुम्ही आम्हाला लय कमजोर समजतात. टायकोट आणि फॉर्च्युनर आले म्हणजे तुम्ही लय वाहवा करतात, है की नाही? चांगले इन बिन करून सेंट बिन मारून आले का त्यांचे शेंबडे सुंबडे लुळे लुळे पांगळे पुगळे लाल गाळलेल्या पोराला उचलू घेता. त्याला आकार ना वकार. आणि आमचे गोंडस रुपडे चिपडे फाटक्या कपड्याचे पोरं आम्ही असे साध्या वेशात आल्यानंतर प्रेज द लॉर्ड सुद्धा करत नाही. कोण आहात तुम्ही? अपराध आलो. हा का? कुठून आले? खेडेगावातून. बस तिथं. एखादा आलं, येस ब्रदर, कम कम, वेलकम वेलकम, वाह व्हेरी नाईस, व्हॉट वॉज प्रेझेंट सरप्राईज. बसा बसा पुढच्या बाकड्यावर बसा आणि तसंच चालणार का? तसं लय घाई होती त्यांना. कारण मोठं दानपात्र, स्टेटस चांगलं, सुशिक्षित, चांगले कपडे, मस्त दानपात्रही मस्त. आणि ते बिचारे फाटके कपडे, म्हणजे फाटके एवढे फाटके कपडे घालून कोणी भिकारी येत नाही एवढा. ते दारात असतात, व्यवस्थित असतात कपडे असतात, पण जरा थोडेसे आपल्या याच्याप्रमाणे, जसं माझे कपडे आहेत ना असे, नाही का, असे गरीब हरिबीचे. त्यांना प्रेज द लॉर्ड नाही. टायकोट घातला का मग नादच नाही करायचा. मी सणासुदीला घालीत असतो ना खुशाल, नाताळाला असं काही भारी भारी असलं ना, मी टायकोट घातल्यावर माझ्या पुढे लय कितकं लोक नाचत आहेत, इकडून जाई तिकडून जाई, हॅलो प्रेज द लॉर्ड, कसे आहात, लय आकडून मकडून. मी पण त्यांना म्हणते आपण नाही ओळखीत. मी ज्यांचे कपडे खराब असतील त्यांच्याजवळ मांडी कुठे जाऊन घालून बसवतो. आणि मग हे जे चांगले असतील ना माझ्याजवळ येत सुद्धा नाही, तर पडत सुद्धा नाही. ते म्हणतात पाळक साहेब टायकोट घालून मांडी कुठे घालून वावरात बसले, म्हणले आपल्याला वाचावं लागेल, जाऊ पुढे पडतं तिकडे, नंतर पेज लॉट घालून उठून उभा राहील. हे असे आड खाणाऱ्यानो, तुमचे कपडे, तुमचं स्टेटस प्रभू पाहणार नाही. तर प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, सांभाळ, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. आणि म्हणून तुमच्या समोर आलेला व्यक्ती लहान असो, गरीब असो, श्रीमंत असो, दरिद्री असो, कसाही असो, त्याला तुच्छ मानू नका. हे आमच्या पाळक लोकांना लय खोडी तुच्छ मानायची. नाही, मी प्रामाणिकपणे कबूल करतो, मी एक पाळक आहे. बाकीच्या पाळकाला राग काय येणार नाही, म्हणजे आता खरं बोललो सख्या यायला राग येतोच ना. आम्ही मोठा दिसला का आम्हाला लय भारी वाटत, आम्ही लहान माणसाकडे बघतच नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचं मुख नित्य पाहतात. म्हणजे हा जो लहान आहे, ज्याला तुम्ही तुच्छ समजतात, त्यांचा दिव्यदूत, म्हणजे या लोकांना दिव्यदूत दिलेले आहेत. हे दिव्यदूत माझ्या परमतोर परमेश्वराचं मुख, स्वर्गामध्ये पित्याचं मुख नित्य, दररोज, कायम, सतत पाहतात. आमचे दूत कुठं असतात काही कळतच नाही. मला वाटतं आमच्याकडे काही दूत नसते, पण आमच्याकडे भूत असते. या गरीब माणसाकडे दूत आणि या श्रीमंत माणसाकडे भूत, हे असे असतात ना, दांडके बरोबर घेऊन काही असं रायफल वगैरे असं, किंवा त्यांचं स्टेटस, हे भूतच नाही तर काय. आणखीन जे हरवलेले त्याला तारवयास मनुष्याचा पुत्र आला आहे. आणि म्हणून जे हरवलेले आहेत, जे कमजोर पडलेले आहेत, जे बंधनात आहेत, जे जोखडात आहेत, जे समस्येमध्ये आहेत, ज्या दुष्टाने त्यांना जगामध्ये दाबून ठेवलेलं आहे, या प्रत्येकाला शोधण्याची जबाबदारी बिलीव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्तांनो, ज्यांना मॅन ऑफ गॉड म्हटलेलं आहे, तुमच्या आणि माझ्यावरती आहे. आज आम्ही त्यांच्याकडे जात नाही. अनेक लोक व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांच्या गळ्यात हात घालून आम्ही कधीच जाणार नाही. आपण जाऊ दे ती पेतडी मोकर, त्याच्याकडे जाऊन ते आपल्या प्रार्थनेला अडचण येईन, प्रार्थना नाही करू देणार, ते उठून नाचन. माझ्या प्रार्थनेत पेतड आले का नाचले का ते नीटच होते, आनंदी आनंदच करतात. सुरुवातीला देतात वाईटात, मी आता हात धरून त्यांच्याबरोबर परमेश्वरच्या नावाचा माईमानी गौरव करतो, पण नंतर त्यांचं परिवर्तन होतं. पण आम्ही जर म्हणलो नाही नाही त्यांच्याकडे कशाला, प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणायचे,
हा खादडाचा मित्र आहे, हा प्यातडाचा मित्र आहे, हा दुष्टाचा मित्र आहे, हा वाईट लोकांचा मित्र आहे, हा यांच्यात जातो. अरे त्यांच्या परिवर्तनासाठी जातो, त्यांच्यामध्ये राहतो, त्यांच्यामध्ये खातो. येस, व्हाय नॉट? कारण परमेश्वराने ती जबाबदारी तुम्हाला आणि मला प्रिय याचकडून तुम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून त्यांचं कमजोरपणा, त्यांच्या पापावर सतत हातोडा चालवण्यापेक्षा त्यांचं पाप कसं सुटेल, त्यांचं परिवर्तन कसं होईल, ते प्रभूकडे कशी येतील, ते हरवलेल्या मधून सापडतील कशी, याची खात्री किंवा याचं ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे आणि इतरांपर्यंत ती शेअर केली पाहिजे. म्हणजे परमेश्वर आम्हाला त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार. आणि म्हणून आम्ही आमच्या भावाबरोबर अपराध जर केलेला असेल तर आम्हाला परमेश्वरामध्ये एकमेकांना क्षमा देखील करायची आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर या मते कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 18 मध्ये वचन क्रमांक 19 मध्ये परमेश्वरच्या योजनेनुसार आणखीन एक योजना आहे की आम्ही सामुदायिक प्रार्थना देखील करावी. त्याचप्रमाणे कृतज्ञ चाकराचा दृष्टांत त्याने दिलेला आहे. तर आज आपला या समाला वेळ झालेला आहे आणि म्हणून आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या भागामध्ये आम्ही या ठिकाणी कृतज्ञ चाकराचा दृष्टांत पाहणार आहोत. मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय क्रमांक 18 वचन क्रमांक 21, कृतज्ञ चाकराचा दृष्टांत. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. याच मला आपण काही प्रार्थना विनंती आलेल्या आहेत, आपण प्रार्थना विनंती करूया. याच मला मी प्रार्थना विनंती करणार आहोत सिस्टर पायल लोखंडे, ब्रदर आतिश लोखंडे आणि त्यांच्या बाळासाठी. त्याचप्रमाणे ब्रदर भोला पी टिंबेकर नागपूरमधून, ब्रदर राजगुरू परिवार संगमनेर मधून, त्याचप्रमाणे ब्रदर सुनील यांचं यवत या ठिकाणी, पुणे या ठिकाणी ब्रदर सुनील एक सुवार्थिक आहेत, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांचं वैयक्तिक प्रॉब्लेमसाठी आणि त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे ब्रदर अजित तोरडे नवी मुंबई या भावाच्या परिवारासाठी आणि ज्या काही त्यांच्या गरजा आहेत त्या ख्रिस्ताला माहिती आहेत. कारण बऱ्याच वेळेस असा असतो की आम्ही प्रार्थनेमध्ये त्या गरजा सांगतो आणि लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, परंतु ख्रिस्ताला न सांगता त्या योजना समजतात. आणि म्हणून या सगळ्यांचे प्रॉब्लेम, समस्या, चिंता, काळजी. त्याचप्रमाणे आमचे मित्र स्नेही ब्रदर संदीप ठोंबे देखील आपल्याला लाईव्हला जुळलेले आहेत. त्यांच्यासाठी देखील, त्यांच्या बिझनेससाठी, त्यांचं जे काही कामकाज असेल त्याच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. आणखीन काही सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण जे आपल्याला सातत्याने लाईव्ह शिक्षणाला जुळत असतात, त्या प्रत्येकाच्या चिंता, काळज्या, समस्या यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. त्याच प्रकारे आम्ही लाईव्ह शिक्षणाला जुडणाऱ्या आमच्या एक सिस्टर जयश्री भिंगारदेवे म्हणून जुडलेल्या होत्या, आता आहेत की नाही माहित नाही, परंतु त्यांच्या परिवारासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. येऊया, नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा गुमनस्त्र आमच्या जिवंत देवापा, पुणे एक वार नव्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात याच मला मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, सर्व शेतकरी, त्यांचं समस्या, चिंता, काळजा, लाईव्ह सेशनला जुळणारे लहानापासून थोरापर्यंत ज्या भावांचं, बहिणींचं, लेकरांचं नाव घेतलेलं आहे, त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही आणि याच समाला मी विशेष प्रार्थनेमध्ये आठवण ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे या गावामध्ये परमेश्वर दे बापा जी मीटिंग ब्राह्मणी या गावामध्ये 3 दिवसाची मीटिंग चालू आहे, आज 3रा दिवस आहे. आणि कालच्या सभेमध्ये जे काही त्या ठिकाणी गैरवर्तन झालेलं आहे, जो आरोप झालेला आहे, जे मिसगायडिंग झालेलं आहे, जे त्या ठिकाणी विधर्मी काही गोष्टी झालेल्या आहेत किंवा ज्या आध्यात्मिक क्षेत्राला जी गालबोट लागलेला आहे, ते सर्व बंधन जोखलं प्रभेश्वरने दूर करावेत. आणि आजची मीटिंग तर निश्चित अर्थाने परमेश्वरने आशीर्वादित केलेली आहे, परंतु या पुढच्या सर्व ज्या ज्या ठिकाणी मीटिंग होतील, हे पास्टर असतील, रेव्हरंट, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, फादर, सर्व प्रकारचे बंतीजी, काजी, हबप, सर्व प्रकारचे गुरुद्वाराचा साहेबा, गुरुद्वारा साहेबा, जे काही माननीय, आदरणीय, देवाचे प्रिय लोक आहेत, जे आज्ञा पालन करत आहेत, जे इतरांना सन्मार्ग शिकवित आहेत, त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो.
प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव तू राख आणि सांभाळ. आणि तू दिलेल्या जीवनामध्ये आम्ही एक चांगलं काम करावं म्हणून विशेष असं गायडन्स आमच्यावर तू कृपा कर. सर्व शासन आणि सर्व पॉवर प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये घे. तुला योग्य असेल त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू पार पाड. प्रथम आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या लाईव्ह सेशन मध्ये टोटली ख्रिस्ती समाजासाठी, सर्व जाती धर्मासाठी, सर्व आमच्या भारत देशासाठी, प्रत्येक माणुसकी या जातीसाठी आम्हा प्रत्येकाला सद्बुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे, वैभव दे. आणि आम्ही एकमेकावर प्रेम करून दैवी जीवन आम्ही प्रत्येकाने जगावं म्हणून प्रिय बापा आमच्या भारत देशावर आणि सर्व गोष्टीवर तुझी कृपादृष्टी असू दे. आम्ही कुणाचाही हेवा देवा न करता, कुणालाही अडखळ न ठेवता, कुणाची निंदा नालास्ती न करता, कुणाला कमी घटी किंवा उंच नीच न करता आम्ही सर्व तुझे लेकरं आहोत. म्हणून आम्हाला माणुसकी या धर्मामध्ये आम्हा प्रत्येकाला राख आणि सांभाळ हो दे. तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव आम्हा प्रत्येकाला सद्बुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे, पवित्रता दे, शुद्धता दे. आज प्रिय प्रभूशी प्रार्थना, विनंती, धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पिता त्वय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.